जाव्या मॅचकडे, जिकडे उल्वे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारले. आणि प्रारंभिक जोड्या आपण पाहतोय ते म्हणजेच जितू सोमासे आणि ऐलेश म्हात्रे. पहिला गोलंदाज आपण पाहतोय देवेंद्र पाटील, संघाचा संघनायक. पंचांच्या डावीकडून 4 षटकांचा खेळ असेल. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हा सरळ खेळला. इथे मात्र संधी निर्माण झाली होती, मारणं गरजेचं होतं. जर बामणडोंगरीच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली किंवा मिडनवर टाकली तर जयेंद्र नाईक आणि रोशन म्हात्रे यांच्याकडून 1000चं बक्षीस दिलं जाणार आहे. हवेमध्ये आहे चेंडू. स्वतः गोलंदाज येतील की एक धाव मात्र इथं पूर्ण केली जाईल. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. देवेंद्र पाटील गोलंदाजच्या बोल्यावरती असताना इथे मात्र एक धाव आली. इथेही जर झेल घेतला असता तर मात्र धाव झाली नसती, परंतु निश्चितच झेल जमिनीला दान झालाय, त्यामुळे एक धाव मिळाला जितेंद्र सोमासे संस्थेचे अध्यक्ष यांना. आणि उल्वेनोट 40+ आपण पाहिले कायमच चांगली कामगिरी करताना. फटका पहा, स्लॉट मध्ये टाकला की त्याला पाठवून दिला ऐलेशने पार्किंग प्लॉट मध्ये. मग षटकार मात्र पाहायला मिळाला. सुपर सुरुवात, एक अफलातून सुरुवात ऐलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या गोष्टीसाठी ऐलेश कायम जाणला जातो, गणला जातो आणि मानला सुद्धा जातो. अनेक सिरीज त्याच्या घरी आहेत, अनेक बाईक आहेत, सायकल आहेत, मानद सिरीजची अनेक बक्षिसं आहेत. ऐलेश इथे मात्र उल्वे संघासाठी ताकदवर बॅटिंग सुरुवात ताकदवर केली. देवेंद्र वरती मात्र हल्ला बोल केलाय. यावेळेला फसलाय. हवेमध्ये आहे चेंडू, झेलखाली क्षेत्ररक्षक आणि काय घडलंय राज म्हात्रे, काय चाललंय. एक विकेट आली होती महत्वाच्या क्षणी. समीर नाईक, समाधान नाईक, माझे मित्र परिवार मनोज नाईक, पंकज सुद्धा आहे त्याच्यामध्येच लिस्ट मध्ये. चौकार चेक करायचंय, चेक करा काय झालंय. बाउंड्री, चौकार आहे. चौकारने मात्र धावसंख्या आपण पाहतोय निश्चितच 11च्या घरामध्ये. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 डिक्लेअर्ड फटके आलेत, परंतु ही कॅच होणं गरजेचं होतं. इथून ही कॅच जर झाली असती तर ऐलेशला माघारी जावं लागलं असतं. सहज सोपी अशी कॅच होती. या वेळेला मात्र चेंडू दूर 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 पार्किंग मध्ये गेलाय. ऐलेशला जर स्लॉट मध्ये टाकला तर मात्र चेंडू थांबणार नाहीये. स्लॉट म्हटला तर तुमची 4 ते 6 मीटर वाली लेंथ आहे. मग तिथे एखादा जो फलंदाज बॉटम हँडचा चांगला वापर करतो ना, तो फलंदाज तुम्हाला दूरवरती फेकून फेकत असतो. मग ऐलेश म्हटलं तर बॉटम हँडचा चांगला वापर करणारा फलंदाज आहे. आणि उंची ज्या फलंदाजाकडे असते ना, शिवम दुबे बघा, मग ते फलंदाज दुरून चेंडू खेचतात, बॉटम हँडचा जास्त वापर करतात. अशी काहीशी फलंदाजी इथं ऐलेशच्या माध्यमातून. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली. अक्षरशः खतरा उभा केलाय.
तो म्हणजेच टीम बामणनगरी समोर. परंतु इथून आता काही जरी घडलं तरी या चारही संघांना किमान एक बक्षीस मिळणार आहे. कारण जे सुपर 4ला 4 संघ गेलेत त्या चारही संघांना किमान एक बक्षीस तर 100% मिळणार आहे. फक्त त्याच्यातून महाविजेता कोण असेल, रनर अप कोण असेल आणि तृतीय आणि चौथा क्रमांक कोण असेल ते फक्त पाहायचं आहे. परंतु या सुंदर ज्या समोरच्या ट्रॉफीज आहेत ना त्या सुंदर ट्रॉफीज मात्र किमान या चारही संघांना लागू झालेत. मग मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय सचिन शेठ भगत साहेब असतील आणि भाई शेठ सुधीर शेठ ठाकूर असतील मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. सचिन शेठ भगत म्हटलं तर आज ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस मला माझ्या कॉमेंट्रीसाठी दिलं गेलं आहे. चंद्रकांतजी घरत साहेबांनीही 500 रुपयाचं बक्षीस कॉमेंट्रीसाठी दिलं. या सर्व दानशूर व्यक्तींचं विशेष कौतुक. मग दीपकजी तांडेल कुठेही असलो तरीही लगेच 1000 रुपयाचं बक्षीस गुगल पे करतात. नावेकाडीचे दीपक शेठ तांडेल. मग न्हाव्या नाईटमध्ये 6500चं बक्षीस आलं होतं एका रात्रीमध्ये. शिवाजीनगर नाईटला 9000चं बक्षीस आलं होतं. तर हे सर्व प्रेक्षकांनी आणि सर्व मान्यवरांनी दिलेलं प्रेम आहे. खरंच हे प्रेम कायम मिळत राहिले आणि ह्या प्रेमापोटीच खरं तर इथे येणं होतंय. अन्यथा वेळ नाही आजकाल, वेळ भरपूर कमी आहे. कॉम्पिटिटरला यायला अक्षरशः वेळ कमी असतो परंतु 40+ येण्याचं कारण सर्वांनी भरपूर प्रेम केलं. खोल टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू काही व्यवस्थित बॅटला आले नाहीये. एका षटकाचा अंत झाला. एका षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहतो ते म्हणजेच बिनबाद 17. 4 षटकांचा खेळ आहे. बामणनगरी संघ 15 मिनिटात तुम्हाला 3 ओव्हर पूर्ण करायचे पेनल्टी लागेल याची नोंद घ्या. सर्वांना नियम सारखे आहेत. 3 षटक 15 मिनिटाच्या आत पूर्ण करायचे नंतर पेनल्टी लागेल. चला जास्तीचा वेळ घेतला बामणनगरी संघ. परत आम्ही टाइम डिक्लेअर करू आणि तुम्हाला पेनल्टी लागण्याची संभावना आहे. त्याच्या अगोदर तुमचं तुम्ही आवडतं घ्या अशी विनंती आहे. मग आपण ज्या वेळेला आयोजक असतो त्यावेळेला आपण कमेंटेटरच्या कानामध्ये येऊन सांगतो की लवकर घ्यायला सांगा. मग इतर आयोजक असताना आपण ती गोष्ट शिस्तीमध्ये का पाहत नाही यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरं षटक मनोज नाईक गोलंदाजीच्या बोल्यावरती पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. जितेंद्र सोमस यांच्या हाडी. खोल टप्प्याचा चेंडू बॅट्समॅनला लागला. इथं मात्र संधी निर्माण झाली होती. बाद करायचं कोणाला होतं आणि बाद करताय कोणाला. आयलेशने स्टॅन सोडला होता. इथे मात्र काय घडले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. निश्चितच मनोज नाईक इथे मात्र एक युद्ध पाहायला मिळेल. मनोज नाईक वर्सेस आयलेश म्हात्रे. एकाकडे पाहिलं तर मोठे फटके मारण्याची ताकद आहे, दुसऱ्याकडे अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे, वेगवान परफ्यूम डिलिव्हरी टाकण्याची क्षमता आहे. इथून कोणता खेळाडू जिंकेल कॉड बिहाइंड द विकेट. इथं मात्र जिंकले ते म्हणजे मनोज नाईक. मग मोठा फटका उचलण्याच्या नादामध्ये बॅटची आउटसाइड एज लागली आणि चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. फलंदाज ऐलेश म्हात्रेचा इथं मात्र गेम संपुष्टात आलाय, जो की जबरदस्त खेळ खेळत होता. बघा मी नाव घेतलं दीपक शेठ तांडेल साहेबांचं आणि 1000 रुपयाचं गुगल पे आलं सुद्धा. मग दीपक शेठ तांडेल म्हटलं तर नावेकाडीचे उद्योगपती, अनेक उद्योगपती आपल्या विभागामध्ये आहेत, परंतु गुजरातमध्ये जाऊन आपला उद्योग सांभाळणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आणि तिथेही त्याच ताकदीने आपला उद्योग सांभाळतात आदरणीय दीपक शेठ तांडेल. मग ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं गुगल पे आलं. धन्यवाद दीपक शेठ तांडेल, आपला खूप खूप आभार. माणूस इथे आहे की नाहीये
त्याहीपेक्षा माणसाच्या कानावरती आवाज पोहोचला तरीही पैसे येतात, मग अजून मोठी श्रीमंती काय पाहिजे. फुलटॉस चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पाठवला तो, म्हणजेच कॉम्बॉक्स मध्ये मानवंदना देणारा हा षटकार पॅडी खारकरचा हा लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. थँक्यू व्हेरी मच दीपक शेठ तांडेलच्या त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश गुगल पे इथे केले जाते. मग आज सचिन शेठ भगत साहेब असतील, चंद्रकांतजी घरत साहेब असतील आणि दीपक शेठ तांडेल साहेब असतील यांच्या माध्यमातून मात्र बक्षीस आले, त्यांचे मी पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करते. हा चेंडूवरती मात्र हा कर माजवला ऑफ स्टंपच्या बाहेर, चांगला इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहेत, परंतु दोघेही येतील तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातील आणि हे खूप महत्वाचं आहे. मी घालापुरीच्या गेम मध्ये हे खूप मिस करतो, काय मला मोठे फटके मारता येतात ना, मी छोटी धावसंख्या घेणार नाहीये. छोटी धावसंख्या ही एवढी महत्वाची असते ना की तुमचे मोठे फटके कधी कधी मॅच जिंकून देणार नाहीत, म्हणजे छोटी धावसंख्या ही मॅच चालवत असते. या 2 धावांनी मात्र धावसंख्या आपण पाहतो 26 षटकारामध्ये. मग बऱ्याच फलंदाजांना वाटतं की मी षटकार मारतो तर मी 2 धावा का घेऊ. वाईट, त्यांचा विशू कोहलीचा इशारा वाईट. क्रिकेटमध्ये विराट कोहली सारखा दादा फलंदाज एकेरी दुहेरी घेऊन धावा जमवत असतो, मग आपण विराट कोहलीपेक्षाही मोठी झालो की काय. प्रत्येक धाव महत्वाची असते, गेम प्लॅन बघून धावणं महत्वाचं आहे. आपल्याकडे काय ताकद आहे त्याच्यापेक्षा गेमची आता गरज काय होते करणं महत्वाचं आहे. फुलटॉस होता परंतु गती जास्त होती मनोजची, त्यामुळे पूर्णपणे एलिव्हेशन मिळालं नाहीये. सुभाष चांगली क्षेत्राची मात्र गडी बाद होण्याची संभावना आहे आणि गडी बाद होण्याची शक्यता पूर्णपणे वर्तवली जाणार आहे. फलंदाज बाद होईल जितेंद्र सोमासे. जसा फलंदाज बाद झालाय वाघाच्या वेगाने मात्र केपी आलाय. मात्र गडी बाद झालाय. फलंदाज जो की ओपनिंगचा संघाचा संघनायक जितेंद्र सोमासे. विजय शेठ खारकर साहेब खरं तर ओपनिंगला पहिला यायचे, परंतु विजय शेठ खारकर साहेबांची कदाचित बॅटिंगची सवय अजून पूर्ण झालेली नाहीये, प्रॅक्टिस नाहीये, परंतु बॉलिंग अजून धारतीच आहे. मनोज नाईक तयार असतील. हवेमध्ये आहे, दूर जाईल की झेल होईल, इथे मात्र पाहायला जाईल क्षेत्ररक्षक काय करतात. नागिन डान्स. चेंडू चाललाय कुठे, बराच वेळ पाहायला गेला, संधी बनली होती, मनोजनी संधी बनवली होती आणि ही संधी परत परत येणार नाही. बामणडोंगरी संघ ही खूप महत्वाची कॅच होती. इथून केपी गेला असताना तर तुम्हाला फक्त प्रदीप खारकरच एक ओझं राहिलं असतं. धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच 32, ह्या चौकाराने धावसंख्या मात्र 32 पाहायला मिळाल्या. मग पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या आणि या षटकामध्ये निश्चितच धावसंख्या पाहायला मिळतात त्या 15. 32 धावा 2 षटकांमध्ये पाहायला मिळाल्या. घेल होणं गरजेचं होतं, महत्वपूर्ण होतं. मनोज नाईकने जवळजवळ दोन्ही विकेट तुम्हाला काढून दिल्या होत्या. काही फटके लागतील त्याबद्दल वादच नाहीये, कारण माणूस आहे तो चुकतो. काही चेंडू फुलटॉस जातात, काही चेंडू शॉर्ट ऑफ लाईन जातात, परंतु काही चेंडूंवरती विकेट जर तुम्ही काढता येतात तेही खूप महत्वाचं असतं. शैलेश तरगर यांच्या माध्यमातून 40+ मास्टर्स चषक आपण पाहतोय. मग या चषकामध्ये आज सकाळपासून आम्ही सर्वजण जोडले गेले आणि कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, लाईव्हचे सर्व आणि अंपायर सकाळपासून या मैदानावरती उभे आहेत. चला घाई करा जरा, त्यांचीही परिस्थिती तुम्ही ओळखून घ्या. फटका चांगला आहे, मनोज नाईक इथं मात्र गडबड करून गेला आहे. संधी निर्माण झाली इथं सुद्धा आणि जवळजवळ 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. बघा आता पाहिलं तर मागच्या कॅचवरती झेल घेतला असता तर तिथे केपी आउट झाले असते आणि ह्या झेलवरती जर झेल पूर्ण केला असता तर पॅडी आउट झाले असते. म्हणजे तुमचं जे महत्वाचे दादा फलंदाज आयलेश, केपी आणि पॅडी हे कॅच आउटवरून बाद झाले असते. परंतु बामणडोंगरी संघ कॅच सोडल्या जातात आज आणि सोडलेले कॅच
अगदीच पथ्यावरती पडतील आणि धावसंख्येला मोठा आकार देऊन मात्र निश्चितच एक मोठा डोंगर उभा राहील. ह्यावेळेला आडव्या पट्टीने खेळणार स्कोअर ऑफ द विकेट स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे मात्र निश्चितच धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 35. सुभाष नाईक देहबोली देहयष्टी छोटी असली तरी तरबेज असे हे गोलंदाज आहेत. पुन्हा तयार असतील लेफ्ट हँडेड बॅटर किरण पाटील. केपी म्हटलं तर क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात एक उत्कृष्ट नाव मानलं जातं केपी. मग केरन पोलार्ड असतील, केविन पीटरसन असतील, अशी नावं केपी नावानं प्रसिद्ध आहेत. त्यावेळेला मात्र सुभाष नाईक छोटीशी ध्येयष्टी जरी असली तरी अगदीच अचूक टप्पा ऑप्शनच्या बाहेर यॉर्कर किरण पाटीलला शांत ठेवलं. ह्या वाईड यॉर्करने अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. इस बार किरण पाटिल नहीं चुकेंगे क्योंकि एक हाफ टैकर गेम थी, उसको सफल होके अच्छी तरह से खेला है, तो वहां पे जरूर नंबर 4 आएंगे किरण पाटिल. आजकल किरण पाटिल जी का आवाज सुनने को नहीं आता है. एक बहुत साल पहले से हमने देखा है, एक अच्छे कमेंटेटर है किरण जी पाटिल. आजकल आवाज सुनने को नहीं आता है, लेकिन आजकल बल्ले का आवाज बहुत आता है. आदरणीय विठ्ठल शेठ होळकर साहेबांचं शुभागमन झालं आणि बलरामजी होळकर साहेबांचं शुभागमन झालंय आणि शुभागमन झाल्यानंतर इथं सहर्ष सेलिब्रेट केले तर म्हणजेच कॅचने फलंदाज मात्र बाद होईल. विठ्ठल शेठ होळकर साहेबांना आणि बलराम शेठ साहेबांना विनंती असेल आपण कृपा करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. इथं मात्र केपी पाहिलं तर 2 चौकार आले, परंतु मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. परंतु वहाल संघाची उल्वे संघाची धावसंख्या आता जर पाहिली तर 39 आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बलराम शेठ आणि विठ्ठल शेठ यांचं शुभागमन झालं आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. सुभाष नाईक महत्वाचा मोहरा ठरला खऱ्या अर्थाने. मग ज्याने आतापर्यंत धावा दिल्या त्या 7 आणि 1 विकेट सुद्धा काढला. आतापर्यंत जे गोलंदाज आले होते ते थोडेसे महागडे ठरत होते, परंतु सुभाष रुपेश नाईक ने फटका कदाचित वाटलं होतं की खूप जास्त दूर जाईल की काय, परंतु फटका मात्र अतिशय चांगला झेल मात्र पकडला गेला मनोज नाईक यांच्या माध्यमातून. मग पहिल्या 4 चेंडूंवरती धावसंख्या धावून पोहोचल्या त्या या षटकामध्ये अजूनपर्यंत फक्त आणि फक्त 6. शेवटच्या 2 चेंडूंवरती धावसंख्या कुठपर्यंत येण्याला जातील तरी आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आला 47-47. संजय कांबळे नवीन फलंदाज, तर सचिन खारकर अजूनही नॉन स्ट्राईक एंड जिकडे 2 धावा जरूर आल्या होत्या. संजय कांबळे द न्यू बॅटर इन ॲट नंबर 6. धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजे 47. षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला विनंती करतोय खारकोपर आणि वहाल हे संघ आपण लगेच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. दोन्ही संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. विनंती करतोय खारकोपर आणि वहाल संघाच्या संघनायकांना आपण त्वरित यावं. संजय कांबळेचा चेंडू हवेमध्ये आहे. जास्त वेळ राज येतील की तिथून मात्र नागांचा क्षेत्ररक्षक येईल, तिथं मात्र 2 धावा जरूर पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचल्या 49. म्हणजे किमान टार्गेट तर आता 50 लागेलच लागेल, कारण एक चेंडू बाकी आहे अजूनही. 1 to go. पूर्वार्धामधला 1 चेंडू शिल्लक असताना अप्रतिम असा खेळ चालू आहे. बामणनगरी पक्ष
उल्वे 40+. फलंदाज शेवटच्या चेंडूवरती होतील बाद. धावसंख्या 49 वरती सीमित आहे. तर टार्गेट मात्र 50 असेल. येणारे 24 चेंडू आणि 50 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. आणि याच दरम्यान आपण आदरणीय बलराम शेठ ओवलेकर साहेबांचं शुभागमन झालंय. तर त्यांचा आपण मी आयोजकांना विनंती करतो की आपण यथोचित मान सन्मान करूया. मग आदरणीय बलराम शेठ ओवलेकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचं योगदान आलेलं आहे. मी पुन्हा एकदा शब्दसंबंधाने सहर्ष स्वागत करतो बलराम शेठ आणि आभारी व्यक्त करतो की आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींमुळे असे जे सामाजिक उपक्रम असतात ते पूर्ण होत असतात. थँक्यू बलराम शेठ, आपलं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. तसेच धीरज शेठ ओवलेकर आपणही आलात, आपलेही मी विशेष आभार व्यक्त करतोय. मग ह्या सर्व ट्रॉफीज आपण ज्या बघतोय त्या धीरज शेठ ओवलेकर म्हणजेच विठ्ठल शेठ ओवलेकर यांचे सुपुत्र धीरज शेठ यांच्याकडून सर्व ट्रॉफीज दिल्या, त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. तर येणाऱ्या 24 चेंडू मध्ये हे धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. जाऊया पुन्हा एकदा गव्हांचा आवाज सुरकुल यांच्याकडे. तसेच कुमार सोहमगड यांचं शुभागमन झालं, त्यांचंही इथं निश्चितच आपण सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद राजकिरणजी कोरी. शैलेश स्मृती तरकर यांच्या वतीनं आयोजित खरं तर 40+ मास्टर चषक 2026 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. तरकर संघाचं हे आयोजन आपण पाहतो डे नाईट फॉर्मॅटमध्ये. आणि खरं तर स्पर्धा सरते शेवटी जात असताना मात्र आता कुठेतरी थकवा दिवसभराचा जाणवायला लागलाय. चला मॅचला सुरुवात करायची लगेच. पन्नास धावांचा हा चेस कशा रीतीने 4 षटकामध्ये केला जाईल भामंडवी संघाच्या वतीने हे आपण पाहणार आहात. तर हा चेस थांबवायचा आहे. 50 धावसंख्या थांबवायची आहेत त्या उल्वे 40+ मास्टर संघाच्या या संघाला.
आणि नाणेफेकीचा कवर आपण पुढील मॅचचा करणार आहोत. बलिशेट उल्लेकर यांच्या शुभ हस्ते, यांच्या माध्यमातून खरं तर 5,000 रुपयाचं भरीव योगदान या स्पर्धेसाठी आलंय. आपण त्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कवर करतो. दोन टीम दरम्यान वहाल ए आणि खारकोपर वहाल संघाच्या वतीने नाणेफेकीचा कौल लागलाय. नक्कीच या मॅच नंतर लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. वहाल संघ आपण लक्ष द्यायचं. या मॅच नंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. पहिलाच बॉल बॅटची एज इथून मात्र धोक्याची घंटा वाजली होती. पहिल्या बॉलवरती या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्येला सुरुवात केली गेली. सी गणेशा केला गेलाय. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. या दोन टीम दरम्यान खरं तर बामणडोंगरी आणि उलवे दोन बलाढ्य टीम मध्ये 40+ मास्टर्सच्या ह्या दोन टीम आहेत. बऱ्याच वेळेला आमने सामने आलेत, परंतु या वेळेला मात्र औचित्य आहे शैलेशमती तरघरची ही स्पर्धा. आणि सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय दोन संघ आमने सामने आलेत. आयरिशचा हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न अंगलटी आला 22च्या स्वरूपामध्ये. कदाचित ही धाव एक ऍड केली जाईल. टोटल मात्र आपण पाहतोय 2 धावा. 50 धावांचा हा चेस आहे. या स्पर्धेसाठी आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय विश्वनाथ कोहली, विश्व कोहली सर आणि एकीकडे मात्र अमरजी पाटील यांना पाहतोय. नेक्स्ट बॉल यावेळी चेंडू फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिड विकेट रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेला मात्र फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील. अंकुश तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आपण पाहतोय मनोज नाईक मैदानामध्ये दाखल झालेत. या नावाची चर्चा खरं तर आज सकाळच्या सत्रापासून राहिली आहे. बामणडोंगरी संघ या मैदानावरती जेव्हापासून दाखल झाला तेव्हापासून मात्र मनोज नाईक या नावाची चर्चा राहिली आहे. एक जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून तसा राहिला आहे. मागच्या मॅचमध्येही काय अफलातून फलंदाजी नक्कीच होती. 33 धावांचं भरीव योगदान, परंतु या मॅचमध्ये त्यांना 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती टोटल मात्र आपण पाहतो 3 या धावसंख्येवरती 1 विकेट आले. रनआउटचे विकेट. त्यानंतर मात्र मनोज नाईक मैदानावरती दाखल झाले. आता मात्र आपल्याला स्वतःला फलंदाजीतून सिद्ध करायचं आहे. संघासाठी नेहमी तारणांवर उभं राहणारे आज मात्र पाहतो आपण स्विच हिटचा प्रयत्न खरं तर आल्या केला गेला होता. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव ऍड केली जाईल. टोटल मात्र होतं आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट बॉल विजय षटकार केल्यानं आपण पाहतोय खरं तर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर डावखुराचा गोलंदाज यावर आपण एकदा फ्रंट फुटवरती आले होते. बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती 4 आणि 50 धावांचा पल्ला पार करायचा आहे. बामणडोंगरी संघ सुपर 4 मध्ये तुम्ही दाखल झालात आणि ही मात्र मॅच खरं तर मेगा फायनल मध्ये कोणता संघ धडक मारेल. पहिली सेमीफायनल आपण अनुभवतोय शैलेशमती तरघर यांच्या वतीनं आयोजित ही डे नाईट क्रिकेटची 40+ मॅचसाठीची असणारी पर्वणी. किरण पाटील आले गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. याही खेळाडूने सकाळच्या सत्रापासून खरं तर आकर्षित केलं. इम्प्रेशन टाकलं खरं तर या खेळाडूनं आणि बऱ्याच व्यावसायिक स्पर्धांमध्ये 40+ मास्टर्सच्या हे नाव नेहमी झंझावत राहिलं. किरण पाटील आणि गोलंदाजीच्या अंगठावर आपण पाहतो किरणजी पाटील यांना समोर फलंदाज मनोज. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई पाहायला मिळेल. यावेळेला आपण एकदा आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई पाहायला मिळेल. एकीकडे गोलंदाजाकडे जे कौशल्य आहे
तेच कौशल्य आणि वैविध्यपूर्ण फलंदाजी मात्र या फलंदाजाकडे आहे. किरण पाटील विरुद्ध आक्रमण करणं इतकं सोपंही नाहीये आणि मनोज नाईकला जास्त वेळ शांत ठेवणं हेही तितकं सोपं नाहीये. एक चांगली लढत या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेला मी म्हटलं होतं किरण पाटील यांना भडकावणं तितकं सोपं नाहीये आणि मनोज नाईक यांना शांत ठेवणंही तितकं सोपं नाहीये. मिळालेल्या 2 धावा धावफलकावरती 8 होतील टोटल. मात्र आपण पाहाल तर संघ पोचतोय बामणडोंगरी संघ उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना 6,000 धावसंख्येवरती. किरण पाटील यांना बरोबर आहे KP. ज्या नावाची खरं तर आज दिवसामध्ये चर्चा राहिली आहे त्याच नावाची चर्चा रात्रीमध्येही राहिली आहे आणि इथून मात्र किरण पाटील हावी ठरले ते मनोज नाईक यांच्यावरती. हा खरं तर आडव्या पाठनं फटका खेळायचा होता, सफल झाले होते परंतु यष्ट्या सोडल्या गेल्या आणि त्याच यष्ट्या खरं तर उद्ध्वस्त केल्या गेल्या. किरण पाटील यांच्या माध्यमातून ही विकेट मिळवली जाते. महत्वाची विकेट मैदानातून बाहेर झाले. बामणडोंगरी टीमला आणखी एक धक्का मनोज नाईक यांच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले तर रुपेश नाईक. यावेळेचा चेंडू सोपा फॉलोमध्ये अडवला गेला आणि बॅक टू बॅकचा दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर रुपेश नाईक. आणि किरण पाटील मी म्हटलं होतं किरण पाटीलला आक्रमण करणं इतकं सोपं नाहीये. काय अफलातून चेंडूची फेकी केली गेली. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथं मात्र या मैदानावरती साकारत असताना किरण पाटील KP यांना आपण पाहतो उत्कृष्ट समालोचक आहेत. पनवेल असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. बॅट्समन कोण आहे? अमित समीर आलेत. समीरसाठी हा चेंडू खरं तर विकेट हॅट्रिकच्या अंगात ठेवत होते KP. विकेट हॅट्रिक आज पूर्ण करू शकले नाहीत. पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट बॉल जरूर आला. शेवटचा एक बॉल बाकी आहे. आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 2च धावा खर्ची केल्यात. महत्वाचं षटक राहिले हे आणि या चेंडूवरतीही पाहतो आपण वाईट सोडण्याच्या नादामध्ये डॉट बॉल आलाय. शेवटचा डॉट बॉल. षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली, समाप्ती डॉट बॉलने झाली. एका यशस्वी षटकाची इथं समाप्ती होते. अजून जिंकण्यासाठी आपण पाहतोय 12 बॉल मध्ये गरज आहे ती 44 धावांची. सहा धावा फक्त धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 12 मध्ये 44ची गरज आहे. प्रति षटकामध्ये स्किंग रन रेट मात्र वाढला गेलाय. आता मग या सामन्यावरती पकड मजबूत करण्याची सुरुवात खरं तर उल्वे संघाच्या वतीने केली गेली. पहिल्या षटकापासून खरं तर या 50 धावेचा पाठलाग करत असताना बामणडोंगरी संघाला मान वरती करू दिली नाहीये. ही ताकद राहिली गोलंदाजांची आणि उल्वे टीमची आपण पाहतोय. आज चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून होत असताना मग KP असेल, अखिलेश, जितू सोमासे, विजय शेटखारकर सर्वांच्या खरं तर अथक परिश्रमाने मात्र या मॅच मध्ये पोहोचलाय तो उल्वे फोटोबॉस मास्टरचा संघ. हा चेंडू अडवला जाईल. एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा बॅक फुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जाईल सीमारेषे पार चौकारासाठी. येणाऱ्या चौकार धावसंख्या धावफलकावरती 11 लगावल्या जातील.
यावेळेचा हा चेंडू कार्पेट ड्रॉ पद्धतीने क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट होतं. वाकडण्याजोगे क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल, परंतु स्वतःला जपा. मॅचेस होत असतात एका दुसऱ्या धावेसाठी स्वतःला दुखापत करू नका. यावेळेला मात्र पूर्णपणे बॅटच्या रडारमध्ये आला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत खरं तर उशीर झाला, परंतु हा षटकार आला आहे. 19 धावा धावफलकावरती. या वेळेला चेंडू बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र चाललाय सीमारेषे पार. आणखी एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे ती या चौकाराच्या सहाय्याने 23 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. आयलेशाला आपण पाहतो हे षटक साकारत असताना. शेवटचा एक बॉल बाकी. अगदी बॅटच्या पुन्हा एकदा मिडल झाला, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षकही बीट झाला गेलाय आणि इथून मात्र पंचांचा चौकाराचा इशारा आलाय. चौकार आहे. 6 बॉल अजूनही 23 धावांची गरज आहे. म्हणजे मॅच ऑन आहे दोन्हीकडे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 4 जे षटक विजय षटकारकर यांच्या माध्यमातून साकारलं गेलं. त्यानंतर मात्र किरण यांचं आलेलं 2 धावांचं ते निर्णायक षटक, 2 महत्वाचे विकेटही त्या षटकामध्ये आले आणि हे मात्र एकदम महागडं षटक म्हणता येईल. 21 धावांचं हे षटक खरं तर आयलिश यांचं हे महागात पडणारं षटक असेल. आता मात्र उर्वरित जिंकण्यासाठी 6 बॉल 23 धावांची गरज. 6 मध्ये 23 बनवायचे. या मॅच नंतर लगेच कार्पेटर आणि वहाल रेडी राहायचं. बी रेडी. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वहाल सिंगाने नाणेफेकीचा जिंकला. आपण लगेच रेडी राहायचं आहे. कोणताही वेळेचा विलंब आता केला जाणार नाही याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आणि चला पंचांनाही विनंती असेल खेळाडूंना सूचना करायची. या वेळेला शॉर्ट अप्रोच चेंडू होता. डॉट बॉल आला. सिंगल नंतर हा डॉट बॉल आलाय. 4 मध्ये 22 धावांची गरज आहे अजूनही. 4 बॉल मध्ये 22 करायचे. प्रदीप खारकर नाकारतोय गोलंदाजी मार्कवर. एवढाचा चेंडू ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू हा पाहतोय आपण. ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू खरं तर वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा पंचांनी दंडित केलं गेलं वाईड बॉलनं. 4 मध्ये 21 बनवायचे. यावेळी अगदी पुढ्यामधून वळवला गेला. पॅडी खारकर यांचं कौतुक करावं लागेल. आज सकाळपासून याही खेळाडूने खरं तर आपल्या नावाची एक वेगळी छाप या मैदानावरती सोडली आहे आणि आज मात्र आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या या 40+ मास्टरसाठी मात्र
एक चांगलं कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय प्रदीप खारकर उप पावडी. आणखीन एक डॉट बॉल. फटका बसलाय, स्वतः गोलंदाज झेल पर्यंत पोहोचला आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटला. सेकंड अटेम्प्ट मध्ये ट्राय केली जरूर, परंतु कौतुक करावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू पासून अगदी 38 सर्कलच्या बाहेर झेल साठी प्रयत्न केला गेला आणि तोही उलटा झेल होता. कदाचित सरळ असता तर पाडूने सहजरित्या हा झेल कॅरी करू शकले असते. स्लोवर वन, फलंदाज बाद. आणि विजयी संघ ठरला. अमेरिका फायनल मध्ये दाखल होणारा पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळाला गेला. शैलेश स्मृती तरगर आयोजित 40+ मास्टर्स चषकामध्ये विलिय 40+ मास्टर्स संघ ठरला पहिला फायनलिस्ट. एकदा 2 गटाला त्या टीमचं आपण अभिनंदन करूया. आणि चला महाल संघानं बॅटिंग घेतली, खारकोपर संघ आपण फिल्डिंग लावायचे.